थँक्यू जीसस. प्रभूला पण आम्हाला शिकवतो. प्रभू मला बोल माझ्याशी. प्रभू मला तुझी गरज आहे. प्रभू येशू तुझ्यासाठी मी इथे आले. प्रभू येशू तू आम्हाला वचन दिलंय, तुम्ही जिथं माझ्या नावाने एकत्र या मी तुमच्यामध्ये आहे. प्रभू येशू तू वचन दिलंय, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. प्रभू तुझा आत्मा आम्हाला चालू. आज जे कोणी इथं प्रभू आले प्रभू, जो कोणी पाहत आहे प्रभू, त्यांना प्रत्येकाला स्पर्श करतो प्रभू. तुझा दैवी हात पुढे कर. तुझ्या लेकरांना आशीर्वाद, तुझ्या लेकरांना आशीर्वाद. धन्यवाद देश, धन्यवाद देश, धन्यवाद देश. तेरी आत्मा मुझे सिखाती रहे, तेरी आत्मा मुझे सिखाती रहे. मैं सुनती रहूं वो बोलती रहे, मैं सुनती रहूं वो बोलती रहे. वो तेरी आत्मा मुझे सिखाती रहे, वो तेरी आत्मा मुझे सिखाती रहे. मैं सुनती रहूं वो बोलती रहे, मैं सुनती रहूं वो बोलती रहे. तेरा वचन ही मेरा भोजन बने, वो तेरा वचन ही मेरा भोजन बने. मैं खाती रहूं वो खिलाती रहे, मैं खाती रहूं वो खिलाता रहे. वो तेरी आत्मा मुझे सिखाती रहे, तेरी आत्मा प्रभु सिखाती रहे. मैं सुनती रहूं वो सुनाता रहे, मैं सुनती रहूं वो सुनाता रहे. वचन ही मेरा धन, वचन ही मेरा जीवन, वचन ही मेरा जीवन, वचन ही मेरा है धन. वचन से ही मैं धरती रहूं, वचन से ही मैं धरती रहूं. तेरी आत्मा मुझे सिखाती रहे, तेरी आत्मा मुझे सिखाती रहे. मैं सुनती रहूं वो बोलता रहे, मैं सुनती रहूं वो बोलता रहे. आप लोग तेरी आत्मा हमें सुनाती रहे, तेरी आत्मा हमसे बोलती रहे, तेरी आत्मा हमको सिखाती रहे प्रभू. कारण तू म्हटला आहे की माझा आत्मा मी तुम्हाला देईन. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि तो आम्हाला सर्व शिकवतो. देवाचं वचन शिकवतो, स्तुती आराधना करायला शिकवतो, प्रार्थना करायला शिकवतो. कारण आमच्या देहामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. देहाने आत्माला देवाला संतुष्ट करत नाही. आमच्या देहाने देवाला संतुष्ट करत नाही, कारण आमच्या देहामध्ये काही चांगलं राहत नाही. म्हणून बायबल सांगतं की प्रभू म्हटलं की माझे भक्त आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करतील. प्रभू म्हटलं की माझा आत्मा मी तुम्हाला देईल, तो तुमच्या बरोबर सर्व काळ राहील. तो माझ्यातून घेऊन तुम्हाला सर्व काही शिकवेल. आणि तो आत्मा आम्हाला शिकवत आहे, तो आत्मा आम्हाला शिकवत आहे. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद. कारण तू म्हटला की मी शेवटच्या दिवसांमध्ये माझा आत्मा सर्वांवर ओतून देईल. मी आत्म्याचा वर्षाव करेन आणि तुम्ही संदेश सांगा, तुम्ही स्वप्न पाहाल, तुम्ही दर्शन पाहाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. धन्यवाद येशू. आज प्रभू आम्हाला प्रत्येकाला शिकव, आम्हाला चालव. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. बोले येशू मसीह की जय. बायबल मध्ये दिलेलं आहे. आज आपण वचनातून पुन्हा पाहणार आहोत की का आमच्या जीवनात त्रास असतात, का आमच्या जीवनात दुःख आहे, का आमच्या जीवनात निराशा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनातून निराशा दूर करायला आलेला आहे. प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये
आशीर्वाद द्यायला आलेला आहे, आम्हाला आरोग्य द्यायला आलेला आहे आणि हा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे बघा, आपण मागच्या वेळेस पण शिकत होतो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जवळ करणारा देव आहे, तो आमचं जीवन आहे. आणि त्याने कशा प्रकारे 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. पण त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी जो एकच कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताकडे परत आला आणि तो देवाचा गौरव करू लागला. म्हणून जरी आज आपण थोडे जरी असलो, एकटे जरी असलो, तरी देवाचं गौरव करणं गरजेचं आहे, देवाचे उपकार मानणं गरजेचं आहे, देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. 10 कुष्ठरोगी बरे झाले होते की नाही? मागच्या वेळेस आपण पाहिलं की 10 कुष्ठरोग्यांना प्रभू येशूने बरं केलं होतं. पण एकच कुष्ठरोगी परत आला आणि प्रभू येशूला म्हटला, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, तू मला बरं केलं, मला तुझ्या जवळ राहू दे. प्रेज लॉर्ड. तो काय म्हटलं, मला तुझ्या जवळ. आज पण आपल्याला देवाला तेच म्हणायचं आहे की प्रभू तू मला निवडलंय, तू मला जीवन दिलंय, तू मला तुझ्या इच्छा प्रकट केल्या, मला तुझ्या जवळ राहायचं आहे, मला तुला धन्यवाद द्यायचा आहे, मला तुझे उपकार मानायचा आहे. प्रेज लॉर्ड. कारण देवाच्या चरणाजवळ आमचे आशीर्वाद आहे. प्रेज लॉर्ड. कुठे आहेत? देवाच्या चरणाजवळ. आणि म्हणून आज आपण बघणार आहे की मनुष्य श्रापित का होतो. कदाचित आपण खूप वेळेस हे ऐकलेलं आहे, पण तरी पण यासाठी आपल्याला या वचनांवर मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. कारण की आम्ही आशीर्वादित होऊ. काय हो? आम्ही आशीर्वादित होऊ. म्हणून बायबल सांगतं की परमेश्वराने ह्या देवाच्या लोकांना जेव्हा निवडलं तेव्हा त्यांनी आज्ञा दिल्या. त्याच्यामध्ये एक आज्ञा काय होती की तू आठवडाभर किंवा 6 दिवस तू काम कर, पण 7वा दिवस तू देवाला दे. काय म्हटलं होतं परमेश्वर? देवाच्या ज्या आज्ञापैकी होत्या, आपण निर्गम 19 अध्यायामध्ये जाऊया. निर्गम यामध्ये परमेश्वर आम्हाला काय म्हणत आहे आपण पाहूया. निर्गम 19 अध्याय. कारण की ह्याच्यामध्ये आमचे आशीर्वाद आहेत. काय आहेत? आम्ही देवाकडे प्रार्थना तर करतो, देवा मला बरं कर, देवा मला आशीर्वाद दे, देवा माझ्या जीवनात कार्य कर, देवा मला तुला धन्यवाद द्यायचे, तुझे उपकार मानायचे. पण आपण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते समजून घेत नाही. म्हणून बायबल सांगतं निर्गम 19 अध्यायामध्ये आणि 20वा अध्याय 19 नाही 20 अध्याय. शब्बात दिवस पवित्र पाळावा म्हणून त्याची आठवण कर. प्रेज लॉर्ड. शब्बात दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा दिवस. गव्हर्नमेंटनी पण सुट्टी दिली की नाही आठवड्यातून एकदा, किंवा आपण कामाला जरी गेलो तरी आठवड्यातून एकदा काय करतो? सुट्टी घेतो. कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी आठवड्यातून एकदा काय असते? सुट्टी असते. तसं शब्बात दिवस पवित्र पाळावा म्हणून त्याची आठवण कर. आणि 6 दिवस तू श्रम कर आणि आपले सर्व काम कर, पण 7वा दिवस परमेश्वर तुझा देव याचा शब्बात आहे, त्यात तू काही काम करू नको. तू आणि तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दासदाशी आणि तुझे पशु, तुझ्या वेशीच्या आत असलेले तुझ्या काय उपरी यांनीही काम करू. उपरी म्हणजे तुझ्या देशात जे कोणी राहतात ते दुसऱ्या देशातले लोक, त्यांनी पण काही काम करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी, समुद्र त्याच्यामध्ये सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी तो स्वस्थ राहिला आणि आणि या वास्तव यहोवाने शब्बात दिवसाला आशीर्वाद देऊन तो पवित्र केला. प्रेज द लॉर्ड. शब्बात दिवस म्हणजे 7व्या दिवसाला काय दिला? आशीर्वाद दिला. म्हणजे जेव्हा आम्ही 7व्या दिवसामध्ये प्रभूच्या जवळ येतो तेव्हा आशीर्वादित होतो. आम्हाला हे कळलं पाहिजे का एक देव पृथ्वीवर असा आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी आणि सर्व समुद्र निर्माण केला, सर्व सृष्टी निर्माण केली आणि त्यांनी 7व्या दिवशी स्वस्थ राहिला. देवाची एकच इच्छा होती की जगातल्या प्रत्येक लोकांनी देवाला ओळखावं. व कोणीतरी हे आकाश पृथ्वी निर्माण केली, हे सूर्य चंद्र तारे निर्माण केले, हा समुद्र निर्माण केलाय. जेव्हा मी प्रभू मध्ये नव्हते, मी पृथ्वीवर राहत तर होते, पण हे निर्माण कोणी केले मला माहितच नव्हतं. कारण सायन्स काय सांगतं ते ऑटोमॅटिक निर्माण झाली. काहीतरी ते त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्रीय
कारण आहे, सायंटिफिक कारण आहे. आणि म्हणून आम्ही पण त्याच भ्रमामध्ये होतो की हे ऑटोमॅटिक काहीतरी ग्रह निर्माण झाला, याच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली. पण देव किती महान आहे. त्यांनी 6 दिवस सर्व निर्माण केलं आणि 7व्या दिवशी स्वस्थ राहिला. त्या 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला, त्याला शब्बात दिवस म्हटलं आणि लोकांना सर्वांना आज्ञा दिली की तुम्ही ह्या दिवशी तुम्ही एकत्र या आणि शब्बात दिवस साजरा करा किंवा तो पाळा. म्हणजे शब्बात दिवसामध्ये या 7व्या दिवसामध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे का हे देव आहे. आकाशवृष्टी निर्माण केली, समुद्र निर्माण केलं, सूर्यचंद्र तारे निर्माण केले, मला पण त्याने निर्माण केलं. आणि 7व्या दिवशी तो स्वस्थ राहिला, त्याने आराम केला, त्याने विसावा घेतला आणि तो म्हटला की हा दिवस तुम्ही पवित्र म्हणून पाळा आणि तुम्ही काय व्हाल, आशीर्वाद व्हाल. कारण त्या दिवसाला त्याने आशीर्वाद दिला. पण जगातले लोक 7वा दिवस सुट्टीचा पाळतात, पण तो कोणता दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे, ही देवाची आज्ञा होती का तुम्ही ही पाळा, हा शब्बात दिवस पाळा, हा आणि विसावाचा दिवस पाळा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जग कोणीतरी निर्माण केले. आणि त्यांनी 6 दिवस ते निर्माण केलं आणि 7व्या दिवशी विसावा घेतला, त्या दिवसाला आशीर्वाद दिला. आणि जेव्हा तुम्ही तो 7व्या दिवशी प्रभूच्या पायाजवळ येता, तुम्ही पण आशीर्वादित होता. पण बायबल सांगते की लोक, जगातले लोक जे आपली आपली मनमानी करणारे, आपल्या बुद्धीवर टेकणारे, देवाला कधी न ओळखणारे, ते म्हणत होते की काही गरज नाही आम्हाला शब्दात पाळायची, काही गरज नाही आम्हाला देव कोण आहे ते ओळखायची. आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी तर्क वितर्क लावले आणि जगामध्ये ते जगत राहिले. पण बायबल सांगते की परमेश्वर म्हटला की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही तर श्राप तुम्हाला येऊन गाठतील. बघा, शब्दात दिवस हा आशीर्वादाचा दिवस. हा आम्ही जेव्हा प्रभूच्या जवळ येत नाही, जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवत नाही, बायबल सांगतं की तेव्हा मनुष्य श्रापित होतो. काय होतो, म्हणजे आज आम्हाला करायचंय का, आता आम्ही श्रापित नाहीये. म्हणून मला तुम्हाला दाखवायचं आहे का जर आम्ही आठवड्यातून एकदा देवाच्या पायाजवळ आलो नाही, त्या आशीर्वादाच्या दिवसामध्ये जर आम्ही आलो नाही, तर मनुष्य श्रापित होतो. काय होतो, अनुवाद 28 अध्याय काढूया आपण वचन. कसा, बघा बायबल सांगतं, परमेश्वर म्हटलं जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही, जर मी सांगितलं तसं तुम्ही करणार नाही, तर श्राप तुमच्यावर येतील. काय येतील तुमच्यावर, अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय काढूया आपण वचन. अनुवाद 28 आणि 15 वचन कोणीतरी वाचा पटकन. अनुवाद 28 अध्याय 15 वचन काढलं. होईल की परमेश्वर तुझा देव याच्या सर्व आज्ञा व नियम जे मी आज तुला आज्ञापितो ते जपून पाळण्यास जर तू त्याची वाणी ऐकणार नाहीस, तर हे सर्व शाप तुझ्यावर येऊन तुला गाठतील. प्रेज लॉर्ड. जर तू त्याची आज्ञा पाळली नाही, जर तू त्याची वचन ऐकलं नाही, जर त्याचे नियम तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर श्राप येऊन तुला गाठतील. काय गाठतील, श्राप. आणि कोणते श्राप आहेत, नगरात तू श्रापित होशील, शेतात तू श्रापित होशील, तुझी पीठ मळायची काठवट श्रापित होईल, तुझ्या पोटचं फळ श्रापित होईल, तुझ्या भूमीचे फळ श्रापित होईल, गुरांची वाढ, कळपांची पिल्ले श्रापित होतील, तू आज जाशील श्रापित होईल, तू बाहेर जाशील श्रापित होशील. म्हणजे जे श्राप जे आहे ते का आहे, बायबल सांगतं पापाचं वेतन म्हणजे मरण आहे आणि मरण हे एक श्राप आहे. आज जर जगामध्ये तुम्ही पाहिलं तर लोकांच्या जीवनात शांती नाहीये, लोकांच्या जीवनात त्रास आहे, लोकांच्या जीवनात दुःख आहे, लोकांच्या जीवनात निराशा आहे, लोकांच्या जीवनात भीती आहे. ते आजारासाठी घाबरतात, ऍक्सिडेंटसाठी घाबरतात, कधी कधी स्वतःला आत्महत्या. आता मागे 8-10 दिवसापूर्वी एका मनुष्याला आजार होता, काहीतरी दम्याचा आजार होता. त्या आजाराला तो कंटाळला आणि असा कंटाळला का त्याने स्वतःला फाशी घेऊन टाकली. आज घरामध्ये काही किरकिर झाली, भांडणं झाली, आज काही प्रॉब्लेम आमच्या जीवनात झाला तर कित्येक लोक फाशी घेऊन जातात. किती लोकांना असं वाटतं की नाही, मला बरं असंच वाटतं, मला जगायचंच नाही, माझी इच्छाच नाही जगायची. अरे का असं माणूस बोलतो, कारण त्याच्यावर श्राप असतो. काय असतो त्याच्यावर, श्राप असतो.
आणि त्याच्यामुळे तो नगरात आशीर्वादित होत नाही, शेतात तो आशीर्वादित होत नाही. शेत जरी लावलं तरीही त्याच्यामध्ये त्याला पीक पाणी भरपूर येत नाही. घरामध्ये पैसा जरी आला तो टिकत नाही, त्याला बरकत नाहीये. एका वाट्याने येतो, एका वाट्याने निघून जातो. आला तरी दवाखान्यात घातला जातो. त्याला कळत नाही की त्याच्यावर श्राप आहे. काय आहे त्याच्यावर? हा, पुढं कसे कसे श्राप आहेत बघा ना. 20 जे काही करायला तू हाती घेशील त्या सर्वांमध्ये परमेश्वर तुझ्यावर श्राप आणि गोंधळ धमकावणी पाठवेल. आणि ज्या कृत्यांकडून तू मला सोडले त्या कृत्यांच्या दुष्टाईमुळे तुझी हानी होईल, लवकर तुझा नाश होईल. आणि बघा दुसरं काय काय श्राप आहेत बघा बायबलमध्ये दिले. आपण 27 वचन डायरेक्ट वाचूया. ज्यातून तुला बरे होणार नाही अशा मिसऱ्याच्या गळव्याने, मूळ व्याधीने, खवड्याने, खर्जेने परमेश्वर तुला मारेल. वेळाने, आंधळपणाने, मनाच्या विस्मयाने परमेश्वर तुला मारेल. तो आंधळा काळोखात चाचपडतो, भर दुपारी चाचपडशील, तुझ्या मार्गामध्ये सफलता होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, हे पूर्ण 15 पासून तर जवळजवळ 65 वचन याच्यामध्ये फक्त श्राप आहे. काय आहे? तुला आजार होतील, तू दरिद्री राहशील, तुला बरकत राहणार नाही, तुझ्या जीवनात कधी शांती राहणार नाही. आज जेव्हा जेव्हा मी बघते लोकांना आजारामध्ये बिछाण्यात पडलेले, मी म्हणत असते प्रभू यांना श्रापातून बाहेर काढ. काय करतो यांना? श्रापातून बाहेर काढ. म्हणून जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, कारण श्रापातून बाहेर काढण्यासाठी. कशासाठी आला? कारण की माणूस जो आहे तो कधीही देवाच्या इच्छाप्रमाणे जगायला बघत नाही, तर स्वतःची मनमानी करायला बघत असतो. स्वतःच्या इच्छाप्रमाणे त्याला वागायला आवडत असतं. आणि म्हणून काय होतं? ते श्राप येतात. त्याला पण माहित नाही का त्याचं जीवन श्रापित झालेलं आहे. त्याच्या जीवनात शांती नाहीये, त्याच्या जीवनामध्ये आरोग्य नाहीये, त्याच्या जीवनामध्ये खुशी नाहीये, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. प्रेझ लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देते. प्रभू दाखवत होता की अरे तू कशा प्रकारे लोक श्रापित झालेले आहेत, यांच्यासाठी तू प्रार्थना कर. यांना कळू दे यांचे श्राप कशामुळे आहे. आज असं वाटते की का लोकांना वाटतं की का माझं जीवन असं आहे, का माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, का माझ्या जीवनात खुशी नाही, का माझ्या जीवनामध्ये देवाची बरकत नाही, किंवा मला पाहिजे त्या गोष्टी माझ्या होत नाही, माझ्या मनासारखं माझं जीवन नाही. एक लक्षात ठेव, मनुष्यावर जे श्राप आहेत ते आम्हाला तोडले पाहिजे. बायबल सांगतं आज आम्हाला कळलं पाहिजे एवढे सगळे श्राप प्रभू म्हटलं आहे तुझ्यावर, पण मी तुझा श्राप दूर करणारा देव आहे. मी तुझे श्राप दूर करणारा. म्हणून बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी श्रापित झाला. काय झाला? म्हणजे त्या परमेश्वराने सर्व श्राप प्रभू येशूवर ठेवले. कुणावर ठेवले? गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि 13 वचनामध्ये तो आमच्यासाठी श्रापित झाला. म्हणजे हे सगळे जे श्राप होते प्रभू येशूवर आले. कुणावर आले? गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 वचन बायबल सांगतं की तो आमच्यासाठी काय झाला? प्रेझ लॉर्ड. बघा लक्षपूर्वक ऐकूया, लक्षपूर्वक ऐकूया. जर तुम्ही ऐकलं आता श्राप माझे नाहीये, आता आजार माझा नाहीये, आता त्रास माझे नाहीये, अशांती माझी नाहीये, आता 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 फक्त आशीर्वाद माझे आहेत, तर तुम्ही त्या देवाच्या जवळ या. कुठे या? देवाच्या जवळ. गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 वचन वाचूया. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. आमेन. ख्रिस्ताने कोणाच्या ठिकाणी? आमच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? आमच्या ठिकाणी. प्रेझ लॉर्ड. तुम्ही आनंदी आहात? येस. आमच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी, तुमच्या ठिकाणी शापपात्र झाला. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन त्या नियमशास्त्रातल्या श्रापापासून खंडणी करून आम्हाला सोडवले. येस. म्हणा मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. म्हणून मी रोज म्हणते मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे.
तुमच्या जीवनात तुम्हाला त्रास दिसत असतील, म्हणा मी आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. आजार तुम्हाला दिसत असतील, म्हणा मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. निराशा तुम्हाला दिसत असतील, म्हणा आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित जीवनामध्ये तुमच्या जीवनात काहीच तुमच्या मनासारखं होत नसेल, म्हणा मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित कारण माझ्या ठिकाणी तो शापपात्र झालेला आहे. Praise the Lord. हालेलुया. बघा देव किती महान आहे, तो किती चांगला आहे. येशूला जगामध्ये पाठवलं आमच्यासाठी शाप पात्र व्हायला. म्हणून तुम्हाला आता विश्वासासंबंधीचं युद्ध करायचं आहे. सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेवायचं आहे. युद्ध करायचं आहे तर जर येशूने माझे श्राप स्वतःवर घेतले तर मी आशीर्वादित आहे. त्याने माझे आजार स्वतःवर घेतले तर माझ्यामध्ये आरोग्य आहे. काय आहे माझ्यामध्ये? आरोग्य आहे. आता तुम्हाला झगडायचे नाही. जर येशू शाप पात्र होऊ शकतो तर मी आशीर्वादित आहेच आहे. आहेच आहे. शैतान म्हणाला, अरे तुझ्या जीवनात अजून काही चांगलं नाही झालं, अरे तुला आरोग्य नाही मिळालं, बघा सोड विश्वास ठेवणं. अरे तुझ्या जीवनामध्ये सगळी परिस्थिती बिघडली, सोड विश्वास ठेवणं. तो म्हणायला त्याला, मी मेले तरी विश्वास ठेवेल, मी आशीर्वादित आहे. कारण जगणं म्हणजे ख्रिस्त आहे आणि मरण मला लाभ आहे. Praise the Lord. हालेलुया. बघा ते श्राप. आता प्रभू म्हणतो, जर तू माझी वाणी ऐकशील तर तू शेतात आशीर्वादित होशील, नगरात आशीर्वादित होशील, कुटुंबात आशीर्वादित होशील आणि येशूच्या द्वारे आम्ही आशीर्वादित आहोत. म्हणून शब्बात दिवशी देवाच्या जवळ यायचं आहे. देवा धन्यवाद, येशूच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद दिला. हे धन्यवाद देण्यासाठी. म्हणून म्हटलं कुष्ठरोगी 10 जण बरे झाले, एकच आला धन्यवाद द्यायला. त्याला कळालं की माझा आशीर्वाद येशूचा आहे. Praise the Lord. म्हणून बायबल सांगतं की आम्ही प्रभू येशूच्या जवळ धन्यवाद द्यायला, उपकार स्तुती करायला, देवाला उंच करायला देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. देवाच्या जवळ आलं पाहिजे. मी काही लोकांना बघते, त्यांची परिस्थिती बदललेली नाहीये, त्यांच्या घरात दरिद्री आहे, त्यांच्या जीवनामध्ये बरकत नाहीये किंवा त्यांच्या जीवनात आशीर्वाद नाहीये. कारण की का? ते श्राप अजून घेऊन बसले. ते काय घेऊन बसले? श्राप घेऊन बसले. त्यांना माहित नाही येशू माझ्या ठिकाणी शापपात्र झाला आणि नियमशास्त्राच्या श्रापातून खंडणी भरून मला सोडवले. तुम्हाला आणि मलाही कळालं पाहिजे की नियमशास्त्राच्या श्रापाच्या सत्तेतून मला खंडणी भरून सोडवले. येशूने त्याचं रक्त दिलं स्वतःच. जेव्हा तुम्ही निराश व्हाल, जेव्हा तुम्ही त्रासात जाल, जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, जेव्हा तुम्ही आजारी व्हाल, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नसतील, त्याच्याकडे पहा. कोणाकडे पहा? येशूकडे पहा. कारण प्रभू येशू काय म्हटलं माहितीये का? जसा मोशेने रानामध्ये साप उंच केला, तसं जो कोणी मला उंच करेल त्याच्या ठाई जीवन आहे. योहान शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये मोशेने सापाला का उंच केलं ते तुम्हाला माहितीये का? काढूया आपण वचन, जसं आता देव चालवते तसं चालूया. योहान शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये आम्हाला येशूला काय करायचं आहे? उंच करायचं आहे. धन्यवाद येशू. मार्क शुभवर्तमान, आपला योहान शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये योहान शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये आणि 13 वचन. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू जो स्वर्गातून उतरला. कुठून उतरला? स्वर्गात. आणि त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढलाच नाही या जगामध्ये. तो स्वर्गातून उतरला आणि स्वर्गात चढला. Praise the Lord. हालेलुया. आणि जसा मोशेने रानात सापाला उंच केला, तसा मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या ठाई जीवन सार्वकालिकाचं जीवन असावे. काय असावे? सार्वकालिकाचे जीवन. जेव्हा श्राप मनुष्यामध्ये असतात त्यांच्यामध्ये मरण असतं. काय असतं? मरण. तो कशाच्या अधीन असतो? मरणाच्या. कशाच्या अधीन असतो? पण आता मी आशीर्वादाच्या अधीन आहे. तुमचे आजार का बरे होतात माहितीये? कारण तुम्ही आशीर्वादित झालेले असता, तुम्ही येशू जवळ आलेले असता, ज्याने तुमचे श्राप घेतलेले आहेत. तुमची परिस्थिती का बदलते माहितीये? कारण तुम्ही आशीर्वादित जवळ आलेले असतात, ज्याने तुमचे श्राप घेतलेले आहेत. म्हणून काय सांगतं बायबल? जसं मोशेने रानात साप उंच केला
तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य म्हणून जगात आला. तो स्वर्गात आला, स्वर्गातून आला, स्वर्गात चढला. तो देवाचा पुत्र जरी होता तरी मनुष्याचा पुत्र तो बनला. त्याला मनुष्यासारखं होण्यासाठी त्याला स्त्रीच्या उदरात जन्म घ्यावा लागला. मनुष्यासारखं होण्यासाठी स्त्रीच्या उदरात, म्हणून त्याला सांगितले मनुष्याच्या पुत्राला तुम्ही उंच केलं पाहिजे. म्हणजे त्याची भक्ती केली पाहिजे, तुम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. कारण की का तो आमचा आशीर्वाद आहे. त्याने आमचे शाप घेतलेले आहे. तो आमच्या ठिकाणी शाप पात्र झाला आणि त्याने नियमशास्त्राच्या सक्तीतून खंडणी भरून आम्हाला सोडवलं. म्हणून आम्हाला त्याला उंच करायचं. धन्यवाद प्रभू, तू आमच्यासाठी शाप पात्र झाला. धन्यवाद प्रभू, तू आमची दुखणी स्वतःवर घेतली. धन्यवाद प्रभू, आता मी आशीर्वादित आहे. धन्यवाद प्रभू, आता माझ्या घरात आशीर्वाद आहे. धन्यवाद प्रभू, आता माझ्या जीवनात शांती आहे. धन्यवाद प्रभू, आता माझ्या सगळ्या प्रार्थना तू ऐकत आहे. प्रजला हालेलुया. बायबलमध्ये दिले त्याला उंच केलं पाहिजे. जसा मोशेने कशाला उंच केला? सापाला. आजही जगामध्ये सापाला उंच करतात लोक. तेव्हापासून ते करत आले. आम्ही पण एकदा सापाला देव मानायचे. मी स्पष्टच सांगते, मी पण सापाला देव मानायचे. साप दिसला का लगेच हात जोडायचे. पण तेव्हापासून बायबलमध्ये दिलेलं आहे की सापाला मोशेने का उंच केलं तर माहितीये? बायबलमध्ये दिलेलं आहे, ज्या लोकांना परमेश्वराने निवडलं होतं ते देवाविषयी कुरकुर करायचे. आम्हाला देव हेच देत नाही, आम्हाला देव तेच देत नाही, आम्हाला तहानच लागली, इथं आम्हाला काही खायलाच मिळत नाही. कारण देवाला त्यांना आशीर्वादाच्या भूमीत घेऊन जायचं होतं. आणि वाटेमध्ये जाता जाता देवाची इच्छा होती की या लोकांनी माझ्याकडे प्रार्थना कराव्या. त्यांना तहान लागली, प्रभू आम्हाला तहान लागली, प्रार्थना आम्हाला पाणी दे. प्रभू आम्हाला भूक लागली. पण हे लोकांची कुरकुर, आम्हाला इथे आणले, इथं काहीच मिळत नाही, इथं पाणीच नाही, इथं जेवणच नाहीये, इथं मटणच नाहीये, इथं हेच नाहीये, असे कुरकुर करायचे. असं दिले. गणना 11 अध्यायामध्ये काढू आपण वचन, कुठं आहे ते? गणना किंवा 21 अध्याय काढा. गणना 21 अध्यायामध्ये, गणनाचं पुस्तक. काय ह्या लोकांवर श्राप आला? का मोशेने सापाला उंच केलं? गणना 21. हालेलुया. गणना लक्षपूर्वक ऐका. आज परमेश्वर आम्हाला सांगतोय की मी तुझे श्राप दूर केलेले आहे. गणना 21 अध्यायामध्ये काढलं वचन. 21 अध्याय. मोशेने रानात साप उंच का केला? आणि 5वं वचन 21 अध्याय 5. लोक देवाच्या विरुद्ध, मोशेच्या विरुद्ध बोलले. तुम्ही आम्हाला मिस्रातून का बाहेर काढून रानात मरायला वर आणले काय? इथं भाकर नाही, इथं पाणी नाही, हलक्या भाकरीला आमचा जीव कंटाळलाय. त्यांनी देवाविषयी काय केली? कुरकुर केली. आज देवाविषयी कुरकुर करायचं सोडा. माझ्या जीवनात असंच का आहे, माझ्या जीवनात तसंच का आहे, तुम्हाला बरंच का करत नाही, किंवा माझ्या जीवनामध्ये काहीच माझ्या मनासारखं होत नाही. काय केलं ह्या लोकांनी? त्यांच्या विरुद्ध कुरकुर केली. बघा बायबल सांगतं. परत वाचूया. लोक देवाच्या विरुद्ध, मोशेच्या विरुद्ध बोलले. तुम्ही आम्हाला मिस्रातून बाहेर काढून ह्या रानात मारायला वर आणले, कारण इथं भाकर नाही, पाणी नाही, हलक्या भाकरीला आमचा जीव कंटाळलाय. कुरकुर करू नका घरामध्ये. कुरकुर करणं, किरकिर करणं म्हणजे श्रापाला आमंत्रण देणं आहे. बरं का? काय आहे श्रापाला? आमंत्रण देणं. आपण म्हणतो ना कुरकुर भवली, किरकिर भवली म्हणतात ना, असं काहीतरी. बाई किरकिर भवली, बरं का, काहीतरी वाईट झालं नंतर. म्हणून किरकिर जी आहे ती देवापासून नाही, सैतानापासून आहे. आणि ह्या लोकांनी किरकिर केली. आपण पण म्हणतो काय बाई देव असा का बरं, माझी प्रार्थना ऐकत नाही बाई, कधी माझी परिस्थिती बदलेल काय बाई, देव माझं प्रार्थनाचं उत्तर देत नाही, आणि कसं बाई हा देव आहे, आणि काय बाई इतके दिवस प्रार्थना करत होतं आणि काहीच मला माझ्या मनासारखं घडत नाही. असं आपण पण कधी कधी कुरकुर करतो. पण आज आपल्याला शिकायचंय, कुरकुर करायचं नाही. माझ्या ठिकाणी प्रभू येशू ऑलरेडी शापपात्र झालेला आहे, श्रापित झालेला आहे, कारण मला आशीर्वाद मिळाला.
त्याने आमचे सगळ्यात जखमा, सर्व दुःख, सगळे आजार, सगळे श्राप स्वतःवर घेतले. बायबलमध्ये दिले तर हे जेव्हा कुरकुर करायला लागले, इथं भाकरी नाही, इथं पाणी नाही, मग काय झालं बघा 6वं वचन. मग परमेश्वराने आगे साप लोकांमध्ये सोडले आणि ते लोकांना डसले आणि पुष्कळ लोक मेले. विषारी साप सोडले. पुढं काय झालं बघा. तेव्हा लोक मोशेकडे येऊन म्हणाले, आम्हा विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध आम्ही बोललोय, आम्ही पाप केलंय, आता देवाकडे आमच्यासाठी प्रार्थना कर आणि साप आमच्यापासून दूर कर. मग मोशेने देवाकडे प्रार्थना केली. लोकांसाठी देवाकडे काय केली? बघा, हे मारायला लागले, याच्यामध्ये साप आले. अरे साप चावत होते, चावला साप करतो. आणि बायबलमध्ये दिलंय की शेवटी ते देवाच्या माणसाकडे आले, मोशेकडे आले. मोशे, आम्ही तुझ्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध काय म्हटलेलं आहे? तुझ्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध काय केलं? आम्ही पाप केले. आता तू पुन्हा देवाकडे आमच्यासाठी प्रार्थना कर. हे साप आमच्यापासून दूर झालं पाहिजे. मग काय झालं बघा. तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितले, तू आपणासाठी आगे साप करून उंच काठीवर टाक. मग असे होईल की, कुठं टाक साप? काठीवर. कुठं टाक? काठीवर. मग असे होईल की जो कोणी सापाने डसलेला आहे तो जेव्हा त्याच्याकडे पाहिल तेव्हा तो वाचेल. मग मोशेने पितळाचा साप केला, उंच काठीवर टांगला. मग असे झाले की जर साप कोणाला माणसाला डसला तर तो त्या पितळ्याच्या सापाकडे लक्ष लावून पाहे आणि तेव्हा तो वाचेल. लक्षपूर्वक ऐका. मोशेला देवाने काय सांगितलं? तू एक साप कर पितळेचा. आहे की नाही पितळेचा साप? आहेत ना? एक पितळेचा साप कर आणि एका काठीवर टांग. आणि ज्याला कोणी साप चावलेला असेल तो येईल आणि त्या सापाकडे जेव्हा पाहिल तेव्हा तो जिवंत राहील, तो वाचेल. आता असं कधी होईल का बरं? पण याच्यामध्ये काय रहस्य होतं माहिती? त्या सापाकडे जेव्हा पाहायचे, आम्ही कुरकुर केली, आम्हाला क्षमा कर देवा, हे साप त्याच्यामुळेच आम्हाला चावला. आता तो सापाकडे पाहिल्यानंतर आम्ही वाचवतो. ते देवाची आज्ञा होती. पहा सापाकडे, आणि ती आज्ञा जेव्हा ते पाळायचे तेव्हा ते वाचायचे. आता देवाची आज्ञा आहे, येशूकडे पहा, तुम्ही वाचा. प्रेझ लॉर्ड. जो झाडावर टांगलेला आहे किंवा जो वधस्तंभावर टांगलेला आहे त्याच्याकडे जेव्हा तुम्ही पहा तेव्हा तुम्ही वाचणार. म्हणून बायबल सांगतं, जसं मोशेने सापाला उंच केलं तसं तुम्ही देवाच्या पुत्राला, मनुष्याच्या पुत्राला जेव्हा तुम्ही उंच करा तेव्हा तुमच्यामध्ये जीवन असेल, तेव्हा तुमच्यामध्ये आशीर्वाद असतील, तेव्हा तुमच्यामध्ये आरोग्य येईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सगळे त्रास दूर होतील, तेव्हा तुमचे श्राप दूर होतील. आज आपण इथं तेच करत आहोत. येशूला उंच करत आहोत, ज्याने आम्हाला आशीर्वाद दिलाय, जो आमच्या ठिकाणी शापपात्र झालाय. प्रेझ लॉर्ड. आज आपण तेच करत आहोत. आठवड्यातून एकदा येतो, धन्यवाद प्रभू, तू आम्हाला बरं केलंय, आम्हाला आरोग्य दिले, आम्हाला आशीर्वाद दिलाय, आमची परिस्थिती बदलली, आमच्या जीवनामध्ये दे बाप्पा तुझं गौरव तू करून घेतलं, धन्यवाद येशू. आणि बघा, हळूहळू हळूहळू जसं तुम्ही येत राहाल परमेश्वर तुम्हाला उंच करेल. एक दिवस असा होईल की जगापेक्षा सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळे लोक व्हाल, देवाचे लोक. हालेलुया. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आम्हाला काय करायचंय? देवाला उंच करायचंय. आता आम्ही श्रापित नाही. लोक राहिले तिथं सापाला उंच करत, पण आता येशूला उंच करायचंय. जगातले लोक सापाला उंच करतील, पण आम्हाला येशूला उंच करायचंय. प्रेझ लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की असं नका समजू आता इतर या ठिकाणी घर आहे, मग शब्दात दिवशी आठवड्यातून इथं आल्यानंतर देव कळेल का आम्हाला, देव आशीर्वाद देईल का आम्हाला. तुम्हाला माहिती, प्रेषित लोक एका ठिकाणी नदीवर गेले शब्दात दिवशी. कुठे गेले होते? नदीवर. आणि तिथं देवाकडे प्रार्थना करत राहिले, स्तुती आराधना करत राहिले. प्रेषितांच्या कृत्यामध्ये काढूया वचन आपण. प्रेषित काढा सगळ्यांनी. बायबलमध्ये दिले कुठं ते 16 अध्याय, प्रेषित 16 13 वचन. कुठं ते शब्दात दिवशी देवाकडे आले बघा. आपण वचनामध्ये पाहूया. 16 अध्याय, प्रेषितांचं कृत्य, प्रेषित कृत्य 16 अध्याय आणि 13 वचन. काढलं सर्वांनी? प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय आणि 13 वचन. प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय 13 वचन.
मग शब्बात दिवशी, कोणता दिवस वाचा? शब्बात दिवशी. कोणता दिवस होता? शब्बात दिवस. आलो आपण शब्बात दिवशी परत. Yes. शब्बात दिवशी आम्ही वेशीच्या बाहेर नदीपाशी, कुठं होते ते? नदी भाषा. जिथे प्रार्थनेची जागा आहे असे आम्हाला वाटले, तिथे आम्ही जाऊन बसलो. कुठे जाऊन बसले? नदीपाशी. शब्बात दिवशी. ते पण कोणत्या दिवशी? शब्बात दिवशी. हा, शब्बात दिवशी जिथं वेशीच्या बाहेर, कुठं म्हणजे नगराच्या बाहेर. नदी काय वेशी आपल्या याच्यामध्ये असते का? नगरामध्ये. नदी कुठं नगरात असते का? हा, नदीच्या नगराच्या बाहेर नदीपाशी जिथं प्रार्थनेची जागा आहे असे आम्हाला वाटले, तिथे जाऊन आम्ही बसलो. आणि ज्या बाया तिथे जमल्या त्यांच्याशी आम्ही बोलू लागलो. आणि तेव्हा थुतीरा नगरातली लुदिया नावाची कोणी एक बाई, जांभळे वस्त्र विकणारी, देवाची भक्ती करणारी, ती ऐकत होती. तिचे अंतःकरण प्रभूने असे खुलवले की पोल सांगत होता त्या गोष्टीकडे तिने लक्ष दिले. आता बाया नदीवर कशासाठी असतात? कपडे धुवायचे. आता नाही जात, पूर्वी जायचे नदीवर कपडे धुवायला, हो की नाही? आता नळच घरी आलेले, नदीच घरी आले आता. भेजला. आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणी हा प्रसिद्ध पौल, देवाचा सेवक, त्या बायकांबरोबर येशूबद्दल सांगत राहिला. येशू तुमचे श्राप दूर करेल, येशू तुमचे आजार दूर करेल, येशू तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादांची रेलचेल करेल, आशीर्वादाचा वर्षाव करेल, तुझ्या घरात शांती पाठवेल. प्रभू येशू तुमच्यासाठी असं असं केले प्रभूने. प्रभू येशूवर विश्वास ठेवा, प्रभू येशूकडे प्रार्थना करा. आणि बायबल सांगतं तिथं एक स्त्री होती लुदिया नावाची. कोण होती? आणि ती कपडे विकणारी होती, कपडे शिवायची आणि विकायची. ती भक्ती करणारी होती, ती ऐकत होती. तिचे अंतःकरण प्रभूने असे फुलवले. तिच्या अंतःकरणामध्ये देवाने काय केलं? स्पर्श केला. आणि ती प्रभू येशूविषयी ऐकत राहिली. ती ऐकत राहिली. ऐकता ऐकता तिला पूर्ण विश्वास आला. काय आला तिला? विश्वास आला. आणि बायबल सांगतं की तिने त्या देवाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं. काय दिलं तिने? आणि पुढं मग तिचा आणि तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर ती आम्हाला विनंती करत म्हणाली, मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. असं जर तुम्ही ठरवलं तर माझ्या घरी येऊन राहा. आणि तिने त्यांना खूप आग्रह केला. त्याच नदीमध्ये तिने आणि तिच्या घराच्या लोकांनी बाप्तिस्मा लगेच घेऊन टाकला. काय करून टाकला? लगेच बाप्तिस्मा घेऊन टाकला. आता ती म्हटली, जर तुम्ही विश्वास ठेवत आहे, असं जर तुम्ही मानता, मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असं जर तुम्ही ठरवलंय, तर आता माझ्या घरी या. आणि ते बायबल सांगतं शिष्य लोक गावोगावी फिरत होते आणि काही दिवस त्या तिच्या घरी राहिले. पण शब्बात दिवस ते कुठे गेले होते? नदीवर. प्रार्थनेची जागा बघून तिथं सर्वांना त्यांनी प्रभू येशूबद्दल सांगितलं. आणि त्या लोकांनी विश्वास ठेवला. आणि लगेच तिने आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतला. किती मोठी गोष्ट झाली. तिने विश्वास, बाप्तिस्मा घेणं म्हणजे आम्ही विश्वास ठेवणं की येशू सांगणारा आहे. आमच्या जुन्या जीवनामध्ये जसं प्रभू येशू मेला आणि पुन्हा उठला, तसा बाप्तिस्मा घेणं म्हणजे आम्ही प्रभू येशूमध्ये आमच्या मागच्या जीवनासाठी, दरिद्री जीवनासाठी, श्रापासाठी मरणं आणि पुन्हा नवीन जीवन आम्हाला घेऊया. म्हणून पाण्यात डुबणं आणि बाहेर येणं. प्रभू येशू मेला आणि उठला. आणि प्रभू येशू जसा पुन्हा जिवंत झाला आणि त्याला तो एक स्वर्गात घेतला गेला, तसं आम्हाला नवीन जीवन मिळतं. प्रेज लॉर्ड. ती क्रिया आहे. बाप्तिस्मा घेण्याचा तो अर्थ आहे. मला तुम्हाला सांगू द्या, एकच गोष्ट येशूला समजली, कारण येशू आमच्यासाठी शापपात्र झाला आणि आम्हाला आता जीवन आहे. जे लोक हा दिवस त्यांच्या लक्षात ठेवत नाहीये, शब्बात दिवस येशूच्या जवळ येत नाहीये, किंवा येशू आमच्यासाठी शापपात्र झाला हे त्यांच्या लक्षात येत नाहीये, आणि ते येशूला जेव्हा उंच करत नाहीये, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्रास असतात, आजार असतात, श्राप त्यांच्या जीवनात असतात. ते कधी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी संकट येतील त्यांना पण माहीत नसतं. ते कधी बिछाण्यात पडतील त्यांना पण माहीत नसतं. ते कधी कोणता आजार त्यांना होईल त्यांना पण माहीत नसतं. म्हणून एकच लक्षात ठेवूया, आता आम्ही श्रापित नाही. येशू आमच्या ठिकाणी शापपात्र झाला. आता आम्ही आशीर्वादित आहोत.
म्हणा आम्ही आशीर्वादित मी आहोत. आशीर्वादित डोळे बंद करूया, म्हणा मी आशीर्वादित मी आहे. आशीर्वादित आहे. कारण माझ्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी प्रभू येशू येशू शाप पात्र झाला. शापपात्र. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला उंच करतो, आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. तू चांगला आहे, तू उत्तम आहे, तू सर्वसमर्थ आहे, तू जिवंत आहे. प्रभू आमचा जीव तुला धन्यवाद देतो कारण तू आम्हाला आशीर्वाद दिला. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद दे, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. ऐसी बरकत दी है खुदा ने, मुझको ईमान से भर दिया है. वो ऐसी बरकत दी है खुदा ने, जो मुझको ईमान से भर दिया है. मेरी देखी वफा और दे दी सिफा, हो मेरी देखी वफा और दे दी सिफा, मुझको गले से लगाया है. ऐसी बरकत देवी खुदा ने, मुझको ईमान से भर दिया है. बरोबर प्रभू, तू आम्हाला बरकत दिली, आम्हाला नीतिमान ठरवलं, आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशू बायबलमध्ये दिलेला आहे, तू आमच्या ठिकाणी शाप पात्र झाला कारण आम्ही आशीर्वादित व्हावं. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांना तुझ्या उपस्थितीमध्ये घे, तुझ्या लेकरांना तुझ्या कृपेत घे. जे कोणी आजारी आहे प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये सर्व आजाराला, सर्व दुखण्याला, सर्व श्रापांना आम्ही बांधतो, आम्ही तोडतो आणि नाश करतो प्रभू येशूच्या नावाने. प्रभू येशू तुझ्या लेकरांना आशीर्वाद, तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनात आम्ही मोकळे करतो. ते नगरात आशीर्वादित होतील, Yes. ते त्यांच्या घरात आशीर्वादित होतील, त्यांच्या ठिकाणची कातड आशीर्वादित होईल, त्यांची देवबाप्पा पशु आशीर्वादित होतील, त्यांची कुटुंब आशीर्वादित होतील. देवबाप्पा तुझे आशीर्वाद येऊन त्यांना काढते. त्यांच्या हाताच्या कामाला यश आणि बरकत आम्ही स्वीकारतो कारण आज आम्हाला कळालंय येशू आमच्यासाठी शाप पात्र झाला. आम्ही आशीर्वादित व्हावं. देवा पवित्र आत्मा आता स्पर्श कर, तुझ्या लेकरांना दैवी हात पुढे कर, तुझ्या लेकरांना दे बाबा आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांना मोकळीकता दे, तुझ्या लेकरांच्या जीवनात तुझा आनंद येऊ दे, तुझ्या लेकरांच्या जीवनात तुझी शांती येऊ दे, तुझ्या लेकरांच्या जीवनात तुझी उपस्थिती येऊ दे. तुझ्या लेकरांना तुझ्या चरणाचा रस्ता स्पर्श कर, स्पर्श कर. या क्षणापासून, या क्षणापासून शारीरिक, आर्थिक, भौतिक आशीर्वाद तुझ्या लेकरांसाठी स्वीकार. तुझ्या लेकरांचे सगुण पूर्ण कर देवा. तुझ्या लेकरांच्या हर एक प्रार्थना तू ऐक दे बाबा. तुझ्या लेकरांना तुझ्या जवळ घे, तुझ्या पंखाखाली ठेव दे, सुरक्षित ठेव दे बाबा. तू येईपर्यंत त्यांना फळदायक कर. तुझी प्रभू नजर त्यांच्यावर असू दे, तुझी कृपा त्यांच्या जीवनात आम्ही स्वीकार करे. धन्यवाद देश, त्यांना जागरूक ठेव देवा. तुझी वाट पाहणारे बघा कारण आमच्यासाठी तुझ्याकडे मोठ्या योजना आहेत. धन्यवाद देश, धन्यवाद देश. सर्व गौरव तुला देतो आणि येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. बोलो येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. थँक यू जी.